डिअर हजबंड्स, तुमचं दुःख खरंच खूप मोठं आहे. जनरली तुम्ही या भीतीमध्ये जगता की अरे, जर मी माझ्या बायकोला निवडलं तर माझे पॅरेंट्स माझ्यापासून लांब जातील, आणि जर मी माझ्या पॅरेंट्सना निवडलं तर मी माझ्या लग्नाला गमावेन. सो याच्यावरचं सोल्युशन काय? खूप सिम्पल सोल्युशन आहे. पहिली गोष्ट तर तुम्ही जे शांततेचा मार्ग वापरताना, म्हणजे शांत, तुम्हाला असं वाटतं की मी शांत बसलो तर बरं होईल, तर ते नका करू. तुम्हाला सत्याची बाजू घेऊन बोलायचे. जे सत्य आहे ना ते तुम्ही बोलू शकलात, तुमच्यामध्ये ते धैर्य असेल तर तुम्ही दोन्ही सांभाळू शकाल. जेवढी तुमची एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना की तुम्ही चांगले मुलगा बनावात, तेवढीच तुमच्या आईवडिलांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्यांनी सुद्धा एक चांगले सासू सासरे व्हावं. तुमची बायको तर ऑलरेडी तिच्या पॅरेंट्सला लूज करून आलीच आहे ना. मग इट्स युअर टाईम ऑल्सो टू बॅलन्स द लाईफ. ओके. अँड डिअर डॉटर इन लॉस, तुम्ही जर जाऊन तुमच्या हस्बंडला सारखं असं सांगत राहाल ना की तू असंच करत नाही, तू तर ते लांब जातील, ते अजून तुम्हाला सायलेंट ट्रीटमेंट देतील. सो तुम्ही स्वतः पॉवरफुल बना आणि ह्या गोष्टींना इम्प्लिमेंट करा. त्यांना न बोलता तुम्ही त्यांच्या आईवडिलांना सपोर्ट करा. ते चुकीचं वागतात, आय अग्री, सगळेच नाही वागत, पण त्यावेळी तुम्ही जर जाऊन त्यांना बोलणार तर त्यांची भीती अजून स्ट्रॉंग होत जाणार हस्बंडची. तर त्यांच्या भीतीला स्ट्रॉंग करण्यामध्ये सपोर्ट नका करू. इनफॅक्ट त्यांना दाखवा की मी तुझ्यासोबत आहे, आपल्याला हे नातं टिकवायचं असं दाखवा. याचा अर्थ असा नाही की तुम्ही अन्याय सहन करा. ऑब्व्हियसली तिकडे वेगळे सोल्युशन्स आहेत, ते आपण नक्कीच शेअर करू, बट हे करा. डिअर हजबंड्स अँड डिअर डॉटर इन लॉज, लाईफ खरंच खूप सिम्पल होईल. हॅपी रिलेशनशिप्स.